बरोबर. ते आता हे सगळं आणि काम करताना आपण बऱ्याच वेळा काय होतो, घरात बाहेर राहतो, गावाकडनं शेवटी ते येतात, कारण कलेची जिथं ओढ आहे, हा. जिथं त्याला स्कोप आहे, तिथं आपण राहतो नाही. तुम्ही काय, मी किंवा आपण सगळेच. मग ह्याच्यामध्ये फॅमिली त्याचा सपोर्ट कसा मिळतो, किंवा ह्याच्यामध्ये कोणाचा गायडन्स मिळतो घरातला, किंवा सुखदुःखाच्या गोष्टीवर बऱ्याच आपण घरी नसतो. मग अशा काही गोष्टी घडतात, किंवा चांगलं वाटतं त्यांना अवॉर्ड मिळाल्यानंतर. मग घरच्यांच्या भावना त्यावेळेस काय होत्या, की बाबा नामदेवला आता अवॉर्ड मिळालं. जो नामदेव मला वाटतं पिक्चरच्या टाकीत काम करत होता का कुठे हो, करत हो, होता, हो. पण तो आज स्टेजवरती मुंबईमध्ये अवॉर्ड मिळतं. मग त्यावेळेस घरच्यांच्या भावना नक्की काय होत्या? नाही नाही, खरं तर ह्या अवॉर्ड विषयी माझ्या सगळे घरचे माझ्याकडे खुश असतात. मी जे काही काम करतो ते म्हणजे घरच्यांचे खूप सपोर्ट असतो मला. माझी बायको झाली, मुलं झाली, आई झाली, भाऊ झाले. एक तर अवॉर्ड होतं जे मला महामंडळाने दिलं, बरं बरं. अखिल भारतीय चित्रपट हो महामंडळाने. हो हो. मला वाटतं 2015 मध्ये मला एक award मिळाला. बालगंधर्वमध्ये आपला कार्यक्रम. बालगंधर्वमध्ये कार्यक्रम होता. पुण्यातला ड्रेसमन म्हणून मला, आणि वोटिंग झाली त्यासाठी. अच्छा, बरं. वोटिंग होऊन माझं नाव पुकारण्यात आलं, माझं नाव झालं. तेव्हा तर खरं तर माझ्या बायकोची कंडिशन नव्हती तिथे येणं, मी गावाला होता, मी सगळे लोक. तर गावावरून माझी खूप सारी फॅमिली झाली. बरं बरं बरं. जे अवॉर्ड फंक्शन आहे, कसं का असलं पण आहे अवॉर्ड फंक्शन, आणि खूप छान अवॉर्ड झालं. बरं ते एक माझे खूप आठवणीतले क्षण आहेत, जेव्हा अख्खा परिवार माझ्यासोबत होता. बरोबर बरोबर. ते पण आहे. त्याच्यानंतर बाकीचे हे आवडले ते सगळे फॅमिली सोबत असतात, आणि फॅमिलीचा खूप सपोर्ट असतो. बऱ्यापैकी खरं म्हणणं आहे आपलं, की आपण प्रॉपर जिथं राहतो तिथं काम खूप कमी करतो आणि बाहेर जाऊनच काम करतो हो बऱ्यापैकी. हो हो. असं पण आहे माझं, पण माझ्या घरातून खूप सपोर्ट आहे. मला खरं तर विचारायचं आहे, तुमचं पण तसेच आहे? अरे तुमचं काय आपलं काय, सगळ्यांचं सेम सेमच आहे. आहे. दुसरं असं आहे, की आता चित्रपटात बरंच काम केलं, पण नाटक किंवा महानाट्य किंवा अशा काही गणेशोत्सवामधले बरेच सेटअप असतात, ड्रामा असतात. पण त्यात काही काम केलेलं आहे बऱ्याच वेळा मला वाटते. खरं तर मी महानाट्यामध्ये पण काम केले. बरं. आपलं राहुल सुरते, बनगे मामा, हम्म. हे मला नाटकाला घेऊन जायचे. बरं बरं. जेव्हा मी ही लाईन मध्ये येण्याचे असं एकदम सुरुवातीचे दिवस मी त्यांच्यासोबत काम करायचो. मग तिकडे इस्त्री करायचो. मग हळूहळू मी फेटे बांधायला शिकलो त्यांच्यासोबत. बरोबर. हा. खरं तर राहुल दादा, बनगे मामा हे सगळे माझे सपोर्टिंग लोक आहेत. त्यांनी मला शिकवलं बऱ्यापैकी. मग फेटे बांधायचो. त्यानंतर आता मी लेटेस्ट मध्ये एक नाटक करतोय, तो शेवटचा दिवस. बरोबर. हा. सुरेंद्र गोखलेंचं नाटक आहे ते. अच्छा. आणि मग त्यांच्या थ्रू मला ते नाटक मिळालं. हम्म. ते पण असंच खूप छान नाटक आहे. आता काही दिवसाला तो बहुतेक अवॉर्ड शोला जाणार आहे नाटक. बरोबर. काही दिवसामध्ये आहे ते.